नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 46वा दिवस आणि या चॅलेंजमध्ये आपण आज जो दिवस होता तर तो होता आजचा चेस्ट डे. आज चेस्टचं जे वर्कआउट होतं तर ते खूप जास्त मला व्हेरिएशन बेस्ड असं वर्कआउट करायला मिळालं. त्यामुळे मला खूप जास्त एक एन्जॉयबल असं वर्कआउट आजचं झालं. कारण की आज जवळपास जर मी ओव्हरऑल जर काउंट केले म्हणजे चेस्टपासनं ट्रायसेपपर्यंत आणि प्लस शेवटचे ॲप्स असे टोटल एक्सरसाइज काउंट केलं जवळपास 12 ते 13 एक्सरसाइजेस, प्रत्येक एक्सरसाइजचे 3-3 सेट्स म्हणजे जवळपास 12 ते 36 सेट्स मी आज परफॉर्म केले. त्यामुळे वर्कआउट ऑब्व्हियसली एक्सटेंड होणं ऑब्व्हियस होतं. त्यामुळे वर्कआउट जवळपास 2 तास चाललं. त्याच्यामध्ये चेस्ट कव्हर झाली, शोल्डर कव्हर झाले, ट्रायसेप कव्हर झाले आणि ॲप्स कव्हर झाले. या सगळ्या एक्सरसाइजेस जे होतं तर त्या खूप चांगल्या एक प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडमध्ये आपण हिट करतोय. म्हणजे मला आठवतंय की मागच्या 10-12 दिवसांपूर्वी किंवा 10-15 दिवसांपूर्वी मी 20 kgsनी 12 रेप मॅक्सपर्यंत मी चेस्ट प्रेस हिट करत होतो आणि ते पण मला खूप जास्त हार्ड जात होतं. कारण की मी तेव्हा रेपवरती आणि कंट्रोल रेपवरती जास्त फोकस करत होतो. पण मागच्या सेशनपासून मी ट्राय केलं की मी आता जी वर्कआउट इंटेन्सिटी आहे ती वाढवण्यासोबत सोबत एक प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड करण्यासाठी पाउंटेज जे आहे तर ते पण वाढवेल. आणि म्हणूनच मागच्या सेशनला पण आणि या सेशनला पण मी जे आहे तर डंबेल्स यूज केले या सेशनला आणि 25 kgs इच हँड असं एक डंबेल यूज करून त्यामध्ये 10 रेप मॅक्सपर्यंत मी आज गेलो आणि ते खूप कंट्रोल टेप्समध्ये आज हिट करता आलं. त्यामुळे खूप चांगला एक मला स्वतःमधला जो परफॉर्मन्स आहे की स्वतःमधला जे एक लेवल आहे तर ती वाढताना दिसतीये. आणि या गोष्टींचा ऑब्व्हियसली पुढे खूप जास्त फायदा होणार आहे. म्हणजे एक गोष्ट असते की यू कांट डिफरन्शिएट साईज अँड स्ट्रेंथ. सर ऑब्व्हियसली जर माझी स्ट्रेंथ वाढते तर तिथे साईज वाढणारच आहे आणि जर साईज वाढली आहे तर स्ट्रेंथ सुद्धा वाढणारच आहे. तर या फंडामेंटलला आपण धरून चालू शकतो ऑब्व्हियसली. आणि म्हणूनच खूप चांगला जो ओव्हरऑल जो वर्कआउट होता ते झालं आजचं. वर्कआउट मी स्टार्ट केलं होतं आज फ्लॅट बेंचपासनं. फ्लॅट बेंच नंतर मी अनसपोर्टेड केबल प्रेस सुद्धा हिट केलं, त्यानंतर डिक्लाइन केलं, त्यानंतर केबल क्रॉसओव्हर, इन्क्लाइन, डंबेल ओव्हरहेड प्रेस, डंबेल लॅटरल रेसेस, त्यानंतर मग ऑब्व्हियसली ट्रायसेप झाल्यानंतर मी पुन्हा ॲप्सकडे वळालो. ॲप्ससाठी मी आज रेक्टस ॲब्डोमिनसवरती फोकस केला. रेक्टस ॲब्डोमिनससाठी ऑब्व्हियसली डिक्लाइनवरती क्रंचेस असतील, त्यानंतर जे आपण हिप फ्लेक्शन करतो लेग रेझिस्टच्या पोझिशनमध्ये तर ते असेल आणि केबल क्रंचेस असतील तर त्यांनी पण एक्सरसाइज जे होतं तर ते खूप कंट्रोल रेप्समध्ये 10 रेप्स प्रत्येक एक्सरसाइजमध्ये हिट केले. पण ते जे 10 रेप्स होते तर ते खतरनाक होते कारण की शेवटला विवेक सर सोबत उभे होते आणि शेवटचे जे ॲप्स वर्कआउट होतं म्हणजे जवळपास शेवटचे एक 20-25 मिनिटं हे वर्कआउट चाललं असेल. पण ते 20-25 वर्कआउट जे झालंय तर ते वर्कआउट पूर्ण एका साईडला आणि बाकीचा पूर्ण वर्कआउट एका साईडला अशा टाईपचा सीन झाला. त्यामुळे कोअरमधली जी स्ट्रेंथ तर ती खूप चांगल्या प्रमाणात वाढलेली दिसतीये. मी बरेच दिवस झाले की अजून हँगिंग ट्राय केलं नाहीये, पण मी ट्राय करणार की पुढच्या सेशनला जेव्हा माझं रेक्टस ॲब्डोमिनल सेशन असेल तेव्हा मी हँगिंगवरती ट्राय करणार आणि तिथे आय होप की ॲटलिस्ट 5 ते रेप्स मला जातील ज्याच्यामध्ये मी जे पुलअपची बार आहे तर त्याला मी हँगिंगच्या पोझिशनमध्ये लेग्स पूर्ण वरती घेईल. ही पोझिशन मी लास्ट टाइम ट्राय केली होती पण मी अनफॉर्च्युनेटली तेव्हा मी सक्सीड होऊ शकलो नव्हतो. सो यावेळी आपण होऊ अशी मला एक आशा आहे आणि अपेक्षा सुद्धा आहे. बाकी आज वर्कआउट खूप छान झालं आणि डाएट पण खूप चांगला प्रॉपर आता फॉलो करतोय. ऑब्व्हियसली जसं मी काल म्हटलं की कार्ब्सचं जे प्रमाण आहे तर ते आता वाढवलंय, त्याच्यामुळे मसलची व्हॉल्यूम जी आहे तर ती आपल्याला हळूहळू वाढलेली दिसेलच. म्हणजे स्वतःला पण जेव्हा मी कम्पेअर करतोय माझ्या डे 1चे फोटोज आणि आत्ताचे फोटोज त्यामध्ये खूप जास्त इंटेन्स मला फरक जाणवतोय. साईजमध्ये पण मसल टोनिंग जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा. आणि मी तर सध्या त्याच्याच रिसेंटली मला एक फेब आणि मार्च मधला एक फोटो दिसला. त्या फोटोपेक्षा तर ती जी सध्या फिजिक मिळाली तर ती खूप नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे आपण पहिले जवळपास 30-35 दिवस कम्प्लिटली फॅट लॉसवरती फोकस केला. तिथे डेफिसिट आपण स्टील डेफिसिटवरतीच आहोत पण तेव्हा तिथं कम्प्लीट फॅट लॉसवरती आपला भर होता आणि त्याच्यामध्ये 5 kgs जे होतं तर जे फॅट लॉस तिथं होऊन गेलं कारण की तिथं मसल लॉसचा विषय नव्हता. आणि आता पुन्हा आपण आता कार्ब्स वाढवले. सो आय गेस की आता थोडंसं वेट गेन होईल. आय एम नॉट शुअर येट पण आय थिंक की होईल म्हणून. आणि चॅलेंजची आपण सुरुवात जेव्हा केली होती तर तेव्हा वेट जे होतं ते 80.100 kgs होतं. आता एंडिंगच्या टप्प्याकडे आपण हळू वाटचाल करतोय. म्हणजे आज दिवस 46वा आहे म्हणजे जवळपास 26-27 दिवस बाकी आहेत. सो आता काय काय होईल ते पुढचा टाइमच ठरवेल. त्यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे मी. बघूयात काय काय होतं ते. आजसाठी एवढंच. बाकी उद्या भेटूयात. तोपर्यंत आराम करा. मी पण आराम करतो. थँक्यू. धन्यवाद.